नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ऑलमोस्ट जे विद्यार्थी मला आता युट्यूबच्या माध्यमातून माझे लेक्चर्स किंवा माझे सेशन कंटिन्युअसली अटेंड करत असेल, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न मला असतो की सर, मी तुमचे युट्यूबवरचे सगळे व्हिडिओ बघतोय आणि जर मी तुमचे कंटेंटचे देखील जर व्हिडिओ बघितले तर माझं सिलेक्शन होणार का? हा प्रश्न मला 99% विद्यार्थी विचारतातच आणि प्रत्येक दिवशी मला कॉल येतात, त्यामध्ये हा प्रश्न त्यांचा असतोच की जर मी तुमचे युट्यूबचे सेशन्स बघितले तर माझं सिलेक्शन होईल का? याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, युट्यूबचे व्हिडिओ बघणं म्हणजे एमपीएससी सिलेक्शन होणं नव्हे. ही सर्वात मोठी जे डिस्कशनचा मेन कंटेक्स्ट आहे तो या टॉपिकच्या भोवती आहे. म्हणजे फक्त आणि फक्त जर तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघत असाल तर तुमचं सिलेक्शन होणारच याची कोणतीच खात्री नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि फार कमी चान्सेस असतात की फक्त आपण युट्यूबचा व्हिडिओ बघितले म्हणजे आपलं सिलेक्शन झालं, असं होत नाही. उदाहरणार्थ, आता याचं कारण काय आहे ना, मी हेच कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कशन करणार आहे आणि हे तुम्हाला समजेल शेवटी की का बरं मी असं म्हणतोय की फक्त युट्यूबचे व्हिडिओ बघितले तर सिलेक्शन होत नाही. बघा, युट्यूबचे व्हिडिओ कशासाठी? बघा, मार्गदर्शनासाठी जर तुम्ही बघत असाल तर अतिउत्तम. जसं याआधी देखील माझे जे विविध व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, ज्यामध्ये सिलेबस डिकोडिंग असू द्या, बुक लिस्ट असू द्या, या संदर्भात मार्गदर्शन तर तुम्हाला आम्ही सतत करतोय. मी एकटाच नव्हे तर बाकीचे अकॅडमीचे जे मोठे मोठे टीचर्स आहेत ते देखील करताय. नेमका मुद्दा काय? गायडन्ससाठी, मार्गदर्शनासाठी युट्यूबचा वापर करत असाल, ओके. पण जेव्हा तुम्ही कंटेंटसाठी युट्यूबचा वापर करता, म्हणजे काही गोष्टी जर तुम्हाला समजल्या नसतील आणि तो टॉपिक, तो कन्सेप्ट समजण्यासाठी जेव्हा तुम्ही युट्यूबचा वापर करता, तेव्हा आपला मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जातो विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण असं आहे, उदाहरणार्थ आता एखादा टॉपिक घ्या, पॉवर्टी हा विषयाचा, ठीक आहे. गरिबी हा जर टॉपिक आहे आणि या टॉपिकच्या संदर्भात तुम्हाला एमपीएससी मध्ये कशा पद्धतीनं संकल्पना समजून घ्यायच्या हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आता ठीक आहे, पुस्तक तर आहे, पण जर मी ते युट्यूबच्या माध्यमातून जर मला समजून घ्यायचं असेल, कारण पुस्तकात काही काही टर्मिनॉलॉजीज, काही काही ज्या संकल्पना असतात खूप क्लिष्ट भाषेत असतात, मग माझ्या डोक्यात आलं की चल रे बा, मी युट्यूबवर जातो. आता काय होतं ना की जेव्हा हा विषय, गरिबी हा विषय, जेव्हा तुम्ही युट्यूबला सर्च टाकता, ठीक आहे, युट्यूबच्या सर्च बार मध्ये सर्च करता, तर तेव्हा तुम्हाला या विषयाला घेऊन किमान म्हणतोय बरं, 50 ते 100 व्हिडिओ तुमच्या पुढे येतात. ठीक आहे, येतात की नाही येत? सगळ्यांना येतात. ठीक आहे, 50 ते 100 व्हिडिओ या टॉपिकवर तुम्हाला दिसतील. मग आता नेमका मुद्दा काय येतो? या 50 ते 100 पैकी कोणता व्हिडिओ मी बघितला पाहिजे यावर मग सुरू होतो खरा खेळ. त्याचं कारण असं आहे, कारण या 50 ते 100 पैकी सर्वप्रथम आपल्याला ऑथेंटिसिटी माहित नसते, की प्रत्येक जण आजकाल उठसूट कोणी युट्यूबच्या माध्यमातून जात आहे आणि माहिती देत आहे. हा प्रॉब्लेम युट्यूबवर सर्वात जास्त आहे, म्हणजे कंटेंट अमाप आहे. आणि मी याच्या पहिले देखील सांगितलंय, जर तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर या स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाचायचं याच्यापेक्षा महत्वाचं आहे काय वाचन नाही करायचं हे महत्वाचं आहे. म्हणून तेच लॉजिक युट्यूबला देखील लागू होतं. काय बघावं यापेक्षा काय बघू नये यावर तुमचा फोकस असला पाहिजे. म्हणून आता जेव्हा 50 ते 100 तुम्हाला व्हिडिओज दिसले गरिबी या विषयावर, आता नेमका तुमचा खरा खेळ सुरू होतो की कोणता विषय कामायचा. मग आपण काय करतो? आपण वेळ काढतो की मला फक्त 1 तास किंवा मॅक्स टू मॅक्स 30 मिनिटं ते 1 तासात मला हा टॉपिक मला बघायचा, याचा व्हिडिओ बघायचा आणि मग मी परत माझा अभ्यासाला लागेल किंवा पुस्तकातून वाचन करेल. आता काय होतं ना, 1 तासाचा तुमचा वेळ तुम्ही अलॉट करता, पण हे पहिले ते 1 तास फक्त तुमचा याच्यात जाईल की या 50 ते 100 जे व्हिडिओ तुमच्या पुढे, यापैकी योग्य व्हिडिओ कोणता आहे. ठीक आहे, आता काही क्लास जे नामांकित आहे, जे शिक्षक नामांकित आहे, त्यांचे तुम्ही बघू शकता, पण नवीन जो विद्यार्थी असतो त्या नवीन विद्यार्थ्याला तेही माहित नाही राहत. मग त्याचं काय होतं, तो प्रत्येक व्हिडिओ 5-5 मिनिटं, 2-2 मिनिटं पहिले बघतो, पळवत बघतो. मग त्याला कुठेतरी जर वाटलं की हा माझा कन्सेप्ट इथं अडत होता तर तो व्हिडिओ मग बघायचा प्रयत्न करतो. पण तो व्हिडिओ सापडत पर्यंत किमान 50 व्हिडिओ त्याला बघावे लागतात, किमान 4-5 मिनिटासाठी तरी. ठीक आहे, ते पळवत आपण बघतो. मग त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला हेही माहित नाही राहत की जो शिक्षक शिकवतोय त्याची ऑथेंटिसिटी काय आहे, म्हणजे त्याची खरंच योग्यता आहे का, त्यांनी परीक्षा दिलेली आहे का, त्यांनी किमान जे म्हणतो मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा क्रॅक केली आहे का, या सगळ्या बाबी तपासणं फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि परत सांगतो, एमपीएससी राज्यसेवेसारख्या जर परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ज्या शिक्षकाकडून तुम्ही नॉलेज घेताय त्या शिक्षकांनी किमान मेन्स तरी परीक्षा दिली पाहिजे, मुख्य परीक्षा तरी युपीएससी किंवा एमपीएससीची किमान एकदा तरी दिली पाहिजे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली आहे, उत्तर लिखाणाची परीक्षा दिली आहे, तोच शिक्षक जो आहे, ज्या शिक्षकांनी ती परीक्षा दिली आहे, तोच शिक्षक तुम्हाला योग्य पद्धतीनं सांगू शकतो की उत्तर कसं लिहायचं आहे, प्रॅक्टिकल चॅलेंजेस काय येतात एक्झाम मध्ये, या सगळ्या म्हणजे आता आपल्या माध्यमातून आपण डेली आन्सर रायटिंगचा जो प्रोग्राम चालवतोय, ठीक आहे, त्यामध्ये मी आणि निलेश सर आम्ही जे काही तुम्हाला मार्गदर्शन करतोय त्या सगळ्या बाबी आम्ही स्वतः अनुभवलेल्या आहेत.
म्हणून आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल चॅलेंजेस सांगतो की 20 प्रश्न तुम्हाला 3 तासात लिहायचे असतात, तर काय करणं आवश्यक आहे, काय नाही करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, कोणताही व्हिडिओ बघण्याच्या आधी त्याची ऑथेंटिसिटी तपासा, की तो व्हिडिओ कोणत्या शिक्षकांनी आणलेला आहे, त्या शिक्षकाचा बॅकग्राऊंड काय आहे, खरंच तो जे काही सांगतोय ते खरं आहे का, हे सगळं तपासणं आवश्यक आहे. मग काय होतं ना, आपला 1 तास आपला वेळ काढतो, 1 तास वेळ तर फक्त शोधण्यात चालला जातो. शोधल्यानंतर काय होतं, एखादा व्हिडिओ आपल्याला तिथं दिसतो, म्हणजे तो व्हिडिओ मग आपण अर्ध्या तासाचा असतो, मग त्यामध्ये आपले कन्सेप्ट जर क्लिअर नाही झाले, मग आपण काय करतो, दुसरा व्हिडिओ घेतो, दुसरा व्हिडिओ किमान अर्ध्या तासाचा असतो. असं करत करत जिथे आपल्याला 1 तास वेळ द्यायचा असतो, तिथे आपण नकळत 2-3 तास वेळ स्वाहा करून देतो, वेस्ट करतो लिटरली. आणि ही प्रोसेस तुमच्यापैकी 99% विद्यार्थी करतातच. जे नवीन विद्यार्थी असते त्यांना तर हा प्रॉब्लेमच असतो, की काही झालं तर युट्यूबवर सर्च करणं, काही झालं तर युट्यूबवर सर्च करणं. मग यामुळे काय होतं ना, जेव्हा आपण सर्च करायला जातो, सर्च करणं किंवा व्हिडिओ बघणं काही वावगं नाहीये, काही चुकीचं नाहीये. कारण आता मी इथे युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासोबत जोडलोय, ठीक आहे. तर पण सर्च केल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की कोणता व्यक्ती योग्य आहे त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी, त्या स्पेसिफिक कन्सेप्टसाठी. आता इथं गरिबीचा विषय आहे, म्हणजे इकॉनॉमिक्सचा टीचर असला पाहिजे आणि इकॉनॉमिक्समध्ये प्रॉपर त्याला नॉलेज असलं पाहिजे, की परीक्षा पद्धतीच्या नुसार त्याचं शिकवणं असलं पाहिजे. कारण बहुतांच्या वेळेस काही काही शिक्षक अतिउत्तम शिकवतात, पण उत्तम शिकवतात ते कोणाच्या पर्स्पेक्टिव्हनं, अकॅडमिकच्या पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे आपले जे ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट असतात अर्थशास्त्र, त्या हिशोबाने शिकवतात. आणि स्पर्धा परीक्षांची रिक्वायरमेंट थोडी वेगळी असते आणि आपल्या अकॅडमिक्स म्हणजे आपल्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टची रिक्वायरमेंट वेगळी राहते, हे लक्षात ठेवा. प्रॉब्लेम हा येतो विद्यार्थी मित्रांनो, की जिथं तुम्ही 1 तासात तुम्हाला टॉपिक कव्हर करायचा असतो, तिथं नकळत तुमचे 3 ते 4 तास कसे चालले जातात हे तुम्हालाही कळत नाही. आणि ही वास्तविकता, माझ्यासोबतही या गोष्टी घडलेल्या, माझ्या प्रिपरेशन स्टेजमध्ये तुमच्यासोबतही दररोज घडत आहे. म्हणून मी स्पष्टपणे, माझं टायटलच काय होतं, की एमपीएससी जर सिलेक्शन तुम्हाला हवं असेल तर युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सिलेक्शन होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. याच्यामध्ये काही लपवायची आवश्यकता मला वाटत नाही, आणि एवढं मी ब्लंट बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे, कारण या सगळे प्रॉब्लेम्स हे विद्यार्थी जेव्हा मला विचारतात, तेव्हा त्यांनाही स्पष्ट माझं उत्तर तेच राहतं, की जर तुम्ही अपेक्षा करत असाल की मी फक्त युट्यूब व्हिडिओ पाहून माझं सिलेक्शन होईल, हे अजिबात नाही. कारण काय, व्हिडिओ जर पाहत असाल तर प्रॉपर व्हिडिओमध्ये तो कंटेंट जो शिकवला जात आहे तो परीक्षा विमुख आहे का, हा सर्वात पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे, आणि मग त्याच्या आधारावर तुम्ही अनालाइज करायला पाहिजे, आणि नंतरच तुम्ही व्हिडिओला पुढे जा. ठीक आहे. परीक्षा विमुख असला म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की एक्झाम ओरिएंटेड कंटेंट, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास तुम्हाला करायचा आहे, आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास हा पूर्णपणे युट्यूब वरून होऊ शकत नाही. कळलं का? मग तुम्हाला त्यासाठी कोणाचं ना कोणाचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. हे बघा, मी ह्याच्या आधी देखील सांगितलेलं आहे, ज्या विद्यार्थ्याला सेल्फ स्टडी करायचा आहे, सेल्फ स्टडी मी देखील सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत. पण सेल्फ स्टडीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होतो, सेल्फ स्टडीमध्ये ट्रायल अँड एरर मेथड असते. कोणती मेथड वापरावी लागते? ट्रायल अँड एरर मेथड. ठीक आहे. आता ही ट्रायल अँड एरर मेथड काय असते, की याच्यामध्ये आपण ट्राय करतो, एखादी पुस्तक आपण घेतो. आता उदाहरणार्थ आमच्या बुकलिस्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, बुकलिस्टचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, नोट्स आमचे अवेलेबल आहेत, ते सगळे तुम्ही डाउनलोड करू शकता, आमची ऍप डाउनलोड करून. पण आता ते घेतलं म्हणजे तुम्ही एखादी पुस्तक घेतली आणि त्या पुस्तकाला तुम्ही वाचन केलं, वाचन केल्यानंतर तुम्हाला कळतं की नाही रे, या पुस्तकामध्ये काही काही ज्या कन्सेप्ट आहेत ते योग्य पद्धतीनं मांडले नाहीत, मला समजलं नाही. मग काय होईल? ट्रायल अँड एरर, म्हणजे चूक झाली. मग चूक झाल्यानंतर परत काय करू, परत आपण दुसरा रिसोर्स निवडू, म्हणजे त्याच टॉपिकवर दुसरी पुस्तक. ठीक आहे. म्हणजे जिथे एक पुस्तकात तुमचं काम व्हायला पाहिजे, तिथं तुमचं एक पुस्तकात काम झालं नाही, म्हणून त्याच टॉपिकसाठी, त्याच विषयासाठी तुम्ही दुसरी पुस्तक निवडली, ट्राय केलं, एरर आली, परत ट्राय करा. हे ट्रायल अँड एररच्या चक्रात आपण अडकून जातो, पण याला वेळ लागतो. ठीक आहे. अडकून काही काही विद्यार्थी अडकतात, काही काही विद्यार्थी 1-2 वर्ष घालवतात आणि मग मार्गदर्शनासाठी आमच्याकडे येतात. प्रॉब्लेम हा होतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ही चूक तुम्ही करू नका. ट्रायल अँड एरर मध्ये प्रॉब्लेम हा आहे, सिलेक्शन होतं पण वेळ लागतो. किमान 2 ते 3 वर्षांतर सिलेक्शन होईल, 4 वर्षांतर होईल, पण होईल, पण वेळ लागेल. आणि आता सध्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठी गोष्ट जी आहे, सर्वात मोठा जे म्हणतो ऍसेट जी आहे, संपत्ती आहे, ती म्हणजे वेळ. आणि वेळेची कमतरता सगळ्यांकडे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की या चक्रात तुम्हाला अडकायचं नसेल, तर स्पेसिफिकली मी सांगतोय की सरळ तुम्ही एखादी बॅच जॉईन करा. ती आमच्याचकडे करा असं मी म्हणत नाहीये, ती कोणाकडे करू शकता, पण तपासा पहिले. जर क्लास जॉईन करायचा असेल तर पहिले तपासा की जे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत ते कसे आहेत, त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचे ऑलरेडी लेक्चर्स आहेत का, डेमो देऊन राहिलेत का, या सगळ्या बाबी तुम्ही तपासून मग तुम्ही निर्णय घ्या की कोणता क्लास तुम्हाला जॉईन करायचा आहे. आमच्याकडे करायचं आहे तर या सेम गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की पहिले आमचे सेशन्स बघा, डेमो सेशन्स बघा, आणि त्यानंतर निर्णय घ्या. त्याचं कारण असं आहे, तपासणं आवश्यक आहे. आणि जो पेपर, ज्या पेपरसाठी तुम्हाला तयारी करायची आहे, तिथे विश्लेषणात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो, ज्याला आपण अॅनालिटिकल अप्रोच म्हणतो. म्हणून या बाबी तुम्ही करायलाच पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, माझं स्पष्ट मत आहे. कारण
जेव्हाही मी विद्यार्थ्यांना बघतो, आम्ही लायब्ररीमध्ये जातो, स्टडी रूममध्ये जातो, तर सतत मला विद्यार्थी कोणी टेलिग्रामवर दिसतो, कोणी युट्यूबवर दिसतो, कोणी सोशल मीडियावर काहीतरी रील बघत असतं. तर हे असा प्रकार करू नका विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की नाही टेलिग्रामवरनं अमुक नोट्स आले म्हणून ते वाचून माझं सिलेक्शन होणार आहे, हे पॉसिबल नाही. आणि एक स्पेसिफिक वेळ द्या. म्हणजे दिवसभराचा जो अभ्यास आहे तो तुमचा प्रॉपर तुम्ही पुस्तकातनं करा किंवा तुमचे व्हिडिओज असतील ते तुम्ही बघा, स्पेसिफिकली तेवढंच. पण जर तुम्हाला सोशल मीडिया यूज करायचं असेल तर दिवसातनं 1 तासाचा कालावधी अलॉकेट करा त्याला. म्हणजे तो संध्याकाळचा असू शकतो, तो दुपारचा असू शकतो, जेव्हा तुम्हाला झोप येते अशा वेळेस द्या. ठीक आहे. तर दुपारचा दिला तर 1 तास मी टेलिग्राम बघेल, सोशल मीडिया बघेल, त्यामध्ये युट्यूबवर काही महत्वाची काही घडामोडी आल्या तर त्या मी लेक्चर बघेल, करंट अफेअरचं एखादा लेक्चर आला ते मी बघेल. अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन तुम्हाला करावं लागेल. म्हणजे दिवसभर फक्त आणि फक्त युट्यूब, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम हेच चालवत बसू नका. कळकळीची विनंती आहे. मी माझ्या प्रिपरेशन स्टेजला जेव्हा होतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा मी व्हॉट्सअपही बंद करून ठेवलं होतं, इंस्टाग्रामवर अकाउंट माझं डिॲक्टिव्हेट करून ठेवलं होतं. ठीक आहे. युट्यूब फक्त सिलेक्टिव्ह वापर करायचो, कारण जेवढं कामाचं आहे तेवढंच बघायचो आणि 2-3 शिक्षक मला पटायचे, त्यांचे लेक्चर्स मी बघायचो, बस झाला. एवढं मी करून ठेवलं होतं. आणि त्यामध्ये माझा स्पष्ट नियम होता. ते व्हॉट्सअप का बरं बंद करून ठेवलं होतं त्याचं कारण व्हॉट्सअपवर काय होतं ना, आपल्या कॉलेजचे, आपल्या बालपणीचे वेगवेगळे ग्रुप्स असतात. आजकाल तर फॅमिलीचा नवीन ट्रेंड झाला, फॅमिलीचे ग्रुप्स असतात आणि त्याच्यामध्ये काय होतं ना, की प्रत्येक वेळी काही ना काही मेसेजेस पडत असतात. आणि कसं आहे तुम्हाला माहित आहे की एक प्रॉब्लेम, ज्याला आजार आता म्हटलं जात आहे, तो म्हणजे फोमो होतो. ठीक आहे. फोमो म्हणजे काय? फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे आपण जर नोटिफिकेशन आलं, आता इंटरनेटला चालूच ठेवावं लागतं, कारण आपल्याला काही ना काही जर माहिती हवी, अपडेट हवी असतात तर इंटरनेट आपलं चालूच राहतं. त्यामध्ये काय होतं की इंटरनेटवर काही आपल्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन आलं तर आपली स्क्रीन चमकते. तुम्ही सायलेंट ठेवा, काही ठेवा, स्क्रीन चमकली तर आपल्याला फोमो येतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. जर मी ती माहिती नाही वाचली, नोटिफिकेशन नाही चेक केलं तर मला काय, मी मिस करू शकतो, अशा प्रकारची धारणा आपल्या डोक्यात तयार होते. म्हणजे एक प्रकारचं याला डोपामाइन म्हणतात. म्हणजे जे आपले डोपामाइन हॉर्मोन आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि यामुळे काय होतं ना, की आपलं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा लोकांना की जेव्हाही तुम्ही सिरियसली अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर या फंद्यात पडू नका की नाही युट्यूबवरून माझं सगळं होईल, अमुक टेलिग्राम चॅनलवरून माझं सगळं होईल. असं काही होत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर खरंच अभ्यास करायचा असेल तर त्या अभ्यासाच्या वेळेला फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमचा अभ्यास, तुमचे पुस्तकं, तुमचे नोट्स आणि क्रेडिबल सोर्सेस कडनं, म्हणजे ज्यांनी प्रॉपर ही परीक्षा दिलेली आहे अशा सोर्सेस कडनं ते नोट्स बघा आणि मग त्याचा अभ्यास करा. आणि दिवसातनं किमान जेव्हा तुम्हाला सोशल मीडिया वापरायचं आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे युट्यूब वापरा, युट्यूब किंवा टेलिग्राम चॅनल, तर दिवसातनं फक्त 1 तासाचा वेळ द्या. बाकी पूर्ण वेळ आपल्या स्वतःच्या अभ्यासासोबत द्या. आणि लेक्चर्स वगैरे जे तुम्ही अटेंड करत आहात, लाईव्ह ऑनलाईन करत असाल, ऑफलाईन करत असाल, ते करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला गोष्टी करायच्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या सोशल मीडियाच्या भ्रमात अडकू नका. नाही तुम्हाला वाटतं रील आली तर आपण रील पाहत बसतो, हे पाहत बसतो, असं करू नका. आणि मी आताच तुम्हाला सांगितलं, ही वास्तविकता आहे. आपण जिथे 1 तासाचा वेळ देतो त्या 1 तासाचे 3-4 तास कसे होतात हे कळत नाही. आणि मग काय होतं ना, अभ्यास झाला नाही आपल्या, मग आपण बोंबलत राहतो. आणि अभ्यास झाला नाही, मग संध्याकाळपर्यंत परत काय वाटतं की जाऊ दे, आजचा अभ्यास झाला नाही, म्हणून पूर्ण दिवस वाया चालला जातो. आणि पूर्ण दिवस वाया झाला, परत दुसरा दिवस उजाडतो, दुसऱ्या दिवशी तोच कारनामा होतो, तोच प्रकार आपण रिपीट करतो. आणि असं करत करत महिने, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष चालला जातो. मग आपल्याला रिअलाइज होतं जेव्हा रिझल्ट येत नाही, आपल्याला कळतं की आपण काय चुकी केली. काही विद्यार्थ्यांना तेही कळत नाही, म्हणून विद्यार्थ्यांचे 2-3 वर्ष असेच निघत जातात. म्हणून या चुकात, या ट्रॅपमध्ये अडकू नका. म्हणून हे जे आहे फोमो वगैरे जे आजकाल येणार, फिअर ऑफ मिसिंग आउट, सरळ मोबाईल आपल्या बॅगमध्ये ठेवायचा आणि आपला अभ्यास करताना आपलं लक्ष फक्त पुस्तक आणि मी, अशा पद्धतीने करायचं. जर लेक्चर अटेंड करायचं असेल तर फक्त लेक्चर पुरता हे करा. आजकाल तुमच्या मोबाईलमध्ये विविध ऍप्स आलेले आहेत, त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही सरळ जे आहे बाकीचे ऍप्स डिॲक्टिव्हेट करू शकता. म्हणजे 12 तासासाठी, 15 तासासाठी, आणि फक्त लेक्चर, म्हणजे जसं ऑनलाईन अकॅडमीचा लेक्चर तुम्ही बघत असाल, आपली ऍप फक्त ऍक्टिव्ह ठेवा, त्याचे लेक्चर अटेंड करा, लेक्चरचे नोट्स बनवा प्रॉपर सिरियस ऍटमॉस्फिअरमध्ये, आणि बाकी लेक्चर अटेंड झाल्यानंतर त्या लेक्चरमध्ये सरांनी काय शिकवलंय हे लिहून काढा स्वतःच्या शब्दात, आणि तशा पद्धतीनं नोट्स बघा आणि मोबाईल बंद करून मग पुस्तकातून अभ्यासाला लागा. अशा पद्धतीनं जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याचं सिलेक्शन हमखास होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून स्पष्ट माझं विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की उगाच या मोबाईलच्या जगात जास्त इन्व्हॉल्व्ह राहू नका. तुम्ही जर अपेक्षा करत असाल की सगळ्या गोष्टी मला युट्यूब मधून मिळतील, टेलिग्राम मधून मिळतील, इंस्टाग्राम मधून मिळतील, पॉसिबल नव्हे. म्हणून मार्गदर्शन आवश्यक आहे. तर ते मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं, काय घ्यायचं, त्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. या व्यतिरिक्त जर सेल्फ स्टडी करायची असेल तर तो देखील पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहे. या संदर्भात तुम्हाला काहीही मार्गदर्शन हवं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करू शकता. माझा नंबर 8806242059 हा नंबर आहे. या नंबरवर डायरेक्टली कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरीही चालेल. ठीक आहे.
तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि परत सांगतोय, युट्यूब वरून सिलेक्शन होत नाही. तुम्हाला तुमचा अभ्यास करावाच लागणार आहे. फक्त क्लास लावून सिलेक्शन होत नाही. तुम्हाला तुमचा अभ्यास करावाच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आपण जोपर्यंत सेल्फ स्टडी करू नये तोपर्यंत निकाल लागण्याची शक्यता धूसर असते, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे कंटेंट जर तुम्हाला हवे असेल किंवा तुम्हाला आमचे करंट अफेअरचे नोट्स वगैरे जर या संदर्भात जर काही माहिती हवी असेल, अपडेट्स हवे असेल, तर आमचा टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल आमचा अवश्य जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवेसाठी तयारी करायची आहे, तर त्यांसाठी एओनएस अकॅडमीच्या वतीनं आमची समर्पण बॅच आहे. या बॅचमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू म्हणजे आम्ही इंटिग्रेटेड पद्धतीनं शिकवतो. यामध्ये फाउंडेशन प्लस ऍडव्हान्स या दोन्ही गोष्टी तुमच्या कव्हर केल्या जातात. म्हणजे NCERT, बालभारती सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर केल्या जातील. यामध्ये आपली जी टीम आहे, प्रत्येक मेंबरनी किमान एकदा तरी UPSCचा किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम इथे तुम्हाला शिकवायला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या सगळ्या गोष्टीसाठी यामध्ये तुमची पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, यासाठी जी वन टाइम फी आम्ही चार्ज करतोय ती आहे 29,999 रुपये ओनली. यामध्ये आम्ही 10% सूट देतोय, म्हणजे हीच फी तुम्हाला 26,999 ला मिळणार आहे. आता या कोर्सेसमध्ये काय काय फीचर आहे हे इथे दिलेले आहेत. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही टप्पे कव्हर केले जातील. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही ही बॅच विकत घेतली तर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुमचे लेक्चर तुम्ही बघू शकता. लाईफ टाइम व्हॅलिडिटी या कोर्सची, मार्गदर्शन सुद्धा लाईफ टाइम मिळणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, NCERT, बालभारतीचा कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असू द्या, PYQ अनालिसिस असू द्या, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप. मेंटरशिप म्हणजे काय, तर प्रत्येक शनिवारी या बॅच अंतर्गत जे लेक्चर असतं ते माझं स्वतःचं असतं. त्यामध्ये अख्खी आमची टीम असते. तुम्हाला जे काही तुमचे डाऊट्स आहेत, कसं नियोजन केलं पाहिजे, अभ्यासाचं कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन तिथे मी स्वतः तुम्हाला करतो. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही सरळ शिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या सगळ्या गोष्टी आम्ही या बॅच अंतर्गत इथं करतोय. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. या व्यतिरिक्त एओनएस अकॅडमीच्या वतीनं मागच्या 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं नाव आम्ही परिश्रम ठेवलेलं आहे. हा प्रोग्राम जर तुम्हाला जॉईन करायचा असेल, फ्री आहे सगळ्यांसाठी प्रोग्राम, तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअप चॅनलची लिंक किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ते चॅनल जॉईन करा. त्या माध्यमातून तुम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम देखील दररोज अटेंड करू शकता. या व्यतिरिक्त आमचे इतर जे काही कोर्सेस आहेत, त्यामध्ये इथिक्सचा कोर्स असू द्या, आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा, हे सगळे कोर्सेस आमच्या ऍपवर तिथे अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आमची ऍप डाउनलोड करायची. ऍप डाउनलोड करा आणि विविध जे कोर्सेस आहेत त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MPSC परीक्षेसंदर्भात कोणताही डाऊट असेल, सिलेबस हवा आहे, नोट्स हवा आहे, बुकलिस्ट हवी आहे, मार्गदर्शन हवं आहे, कोणताही विचार न करता सरळ मला माझ्या व्हॉट्सअपवर, माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल. माझा नंबर आहे 8806242059. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.